अकोट गटविकास अधिकारी यांना दिव्यांगाच्या वतीने निवेदन 1 मे रोजी दिला ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा। प्रहार दिव्यांग क्रांती संस्था पंचायत समिती अकोट येथील दिव्यांगांचा ग्रामपंचायतमधून मिळणारा 5% निधी हा त्वरित खर्च करा असे वारंवार निवेदन देण्यात आले। मात्र अद्यापही दिव्यांगांचा अकोट तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायतमधून 5% निधी खर्च केला जात नसल्याने व अकोट तालुक्यातील दिव्यांगांचा ग्रामपंचायतमधून सामान्य फंडातून मिळणारा 5% निधी हे ग्रामसेवक वाटप करीत नसल्याने दिव्यांगांना आक्रमक भूमिका घ्यावी लागत आहे व मुंडगाव ग्रामपंचायतने त्वरित 5% निधी 30 एप्रिलच्या आत वितरित करावा, अन्यथा 1 मे रोजी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार असल्याचं मुंडगाव सर्कल प्रमुख मुरलीधर गावंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय। यावेळी ग्रामपंचायत मुंडगाव व गटविकास अधिकारी व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अकोट तालुका प्रमुख दिनेश जवळकार, पंकज पाखरे, मुंडगाव सर्कल प्रमुख मुरलीधर गावंडे, सागर काळे, दिनेश भातकर, मुंडगाव येथील असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। आम्ही मुंडगावातील सर्व अपंग बांधव व्हिडिओला निवेदन दिले की सन 2022-23, 23-24, 24-25च्या निधीचा अपंगाचा जो 5% निधी राहते याचा ग्रामपंचायतने ठराव घेतलेला असून मार्च मासिक मीटिंगमध्ये ठराव घेतला, परंतु त्यांनी तीन वर्षाचा निधीच वाटप नाही केला। त्या कारणानं आम्ही व्हिडिओच्या इकडे गेलो। व्हिडिओ साहेबांनी सांगितलं, निवेदन दिलं की बा आमचा 5% निधी आहे, यांनी वाटप केलेला नाही, तरी 30 एप्रिलच्या आत वाटप करावं, अन्यथा आम्ही 1 मे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकू। कारण मी सचिन सरगडे, राहणार मुंडगाव ग्रामपंचायतमध्ये दरवर्षी जवळपास 2-3 वर्षापासून 2021, 22, 23, 24 आणि 25 या वर्षापर्यंतचं आम्ही सर्व मुंडगावातील अपंग बांधवांच्या वतीने जो काही ग्रामपंचायतच्या वतीने 5% अपंग निधी वाटप करण्यात येतो त्यासाठी बरेच वेळा निवेदन दिलेले असून त्या निवेदनाची कुठल्याच प्रकारची माहिती किंवा दखल ग्रामपंचायतीने घेतली नसून यावेळेस आम्ही ग्रामपंचायतला या आर्थिक वर्षामध्ये ठराव घेण्यासाठी सूचना केल्या होत्या। त्या प्रकारचा ठराव ग्रामपंचायतने घेतला असून तरीसुद्धा अपंगाचा जो 5% निधी द्यायला हवा तो 2-3 वर्षापासून दिलेला नसून आम्ही या संदर्भात अकोट येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन या गोष्टीची चौकशी करण्यासंदर्भात माहिती दिली आणि जर आम्हाला 5% निधी जर दिला नाही तर आम्ही येणाऱ्या 1 मे रोजी ग्रामपंचायत मुंडगावला कुलूप ठोकणार असा इशारा देऊन गटविकास अधिकाऱ्यांजवळून आलेलो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.